मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। जसं की आपल्याला माहितीच आहे 6 डिसेंबर अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखोच्या संख्येने भीम अनुयायी जे आहेत ते मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क आणि चैत्यभूमी येथे येण्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण भारत देशातल्या कानाकोपऱ्यातून जे भीम अनुयायी आहेत ते मुंबईत येण्यास सुरुवात झालेली आहे। याच निमित्ताने जे आहे या भीम अनुयायांची सेवा करण्याकरता जे आहे त्या विविध संघटनांकडून असतील किंवा विविध राजकीय पक्षांकडून जे असेल ते विविध गोष्टींचं वाटप करण्यात येतं, अन्नदान करण्यात येतं, पाण्याचं वाटप करण्यात येतं। त्याशिवाय जर का बघायला गेलं तर आरोग्य व्यवस्थेचं सुद्धा जे आहे ते स्टॉल लावण्यात येतात, मोफत उपचार जे आहेत ते ह्या ठिकाणी करण्यात येतात। पण ह्या सर्व गोष्टींमध्ये एक वेगळा स्टॉल सुद्धा या ठिकाणी लागतो आणि तो आहे भाकर फाउंडेशनचा। आणि भाकर फाउंडेशनचे जे अध्यक्ष आहेत, संस्थापक आहेत दीपक सोनावणे यांच्याकडून गेल्या 4 वर्षांपासून जे आहे ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कामध्ये सॅनिटरी पॅड्सचा जो आहे तो स्टॉल लावण्यात येतो। अनेक जण भीम अनुयायांची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत असतात, पण दीपक जे आहेत ते ह्या ठिकाणी सॅनिटरी पॅड्सच्या माध्यमातून जे आहे ते भीम अनुयायांची आणि इथल्या महिलांची जे आहे ते खरं तर काळजी घेत असतात। तर मग त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात नेमकं ह्या मागचं त्यांचं उद्दिष्ट काय आहे, त्यांच्या या मागचा उद्देश काय आहे ते त्यांच्याशी थेट बातचीत करूया। दीपक, माय महानगरमध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे। जस तू गेल्या 4 वर्षांपासून जे आहे ते ह्या ठिकाणी हा स्टॉल लावत असतोस, लोक अन्नदान करतात, काही जण पाणी वाटप करतात, पण सॅनिटरी पॅड्स हेच का, याच मागचा नेमका तुझा उद्देश काय? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना मी सर्वात प्रथम तर अभिवादन करतो। खरं तर या दिनाच्या निमित्ताने 4, 5, 6 डिसेंबरला देशाच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या बाजूतून अनुयायी येत असतात, अभिवादन करत असतात आणि येताना ह्याच्यामध्ये एक मोठा वर्ग महिलांचा सुद्धा दिसतो आपल्याला आणि मुलींचा सुद्धा दिसतो। अशावेळी यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आहे, आरोग्याची व्यवस्था आहे, इथे दिसते आपल्याला। ती त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आमच्या लक्षात आलं 4-5 वर्षापूर्वी, की अरे इथे महिलांना लागणाऱ्या सॅनिटरी पॅडची व्यवस्थाच नाही आहे। कारण देशभरातून जर लाखो लोक इथे येत असतील तर त्याच्यामध्ये लाखो महिला पण असू शकतात आणि महिला जर असतील तर त्या धावपळीच्या जगामध्ये धावपळ करून येत आहेत आणि अशा वेळी समजा एखाद्याची तारीख पुढे असेल ती लवकर पण येऊ शकते, ही नैसर्गिक पाळी आहे। अशा पाळीच्या वेळी जर त्यांना पाळी आली तर त्यांना व्यवस्था काय, तर आजूबाजूचे मेडिकल सगळे बंद असतात, इथे बरेच लोक आपली आपली दुकानं बंद करून जातात। महापालिकेच्या स्टॉलवर बघितलं तर तिथेही सॅनिटरी पॅड नाही। पण या महिलांची व्यवस्था व्हावी यासाठी भाकर फाउंडेशनने गेले 4 वर्षापूर्वी, मग भाकर फाउंडेशन असेल, पॅड स्कॉट असेल किंवा होप टीम आहे, या आम्ही सगळ्यांनी मिळून मग ठरवलं की आपण सॅनिटरी पॅड वाटप करायचं। आणि इथे आम्हाला गेल्या 4 वर्षात अनुभव आला की हजारो महिलांना जेव्हा आम्ही सॅनिटरी पॅड वाटप करतो तेव्हा बऱ्याच महिला येऊन सांगतात की आत्ताच आम्हाला पाळी आली होती, थोड्या वेळापूर्वी पाळी आली होती, काल आली होती, आमची व्यवस्था झाली नाही, आम्ही कापड वापरला। आणि बाबासाहेबांनी तसं पाहायला गेलं तर महिलांसाठी, महिलांच्या हक्कांसाठी खूप काही करून गेलेले आहेत। आणि मग बाबासाहेबांचाच हाच विचार आपल्याला कृतीतून जर आणायचा असेल तर तो त्यातला एक भाग आहे, जो म्हणजे महिलांच्या सामाजिक विषय आणि महिलांचा सार्वजनिक आरोग्याचा विषय जो आहे त्याच्यामध्ये सॅनिटरी पॅडचा मुद्दा येतो। आणि ह्या पॅड वाटून आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करतोय आणि येणाऱ्या देशातील कानाकोपऱ्यातील येणाऱ्या महिलांसाठी ही सेवा आम्ही उपलब्ध करून दिली। मागच्या वर्षी काही गोष्टी अशा घडल्या, त्यावेळी महानगरपालिकेने आम्हाला स्वतःहून बोलवलं होतं आणि सांगितलं होतं की आमच्यासोबत तुम्ही हा उपक्रम करा। आणि शेवटच्या क्षणाला 1 दिवस आम्ही त्यांच्यासोबत हा उपक्रम केला होता। यावर्षी आम्ही मागच्या 1 महिन्यापासून फॉलोअप घेतोय। इथले वॉर्ड ऑफिसर आम्हाला वेळ देत नाहीये, इथली आरोग्य व्यवस्था आम्हाला वेळ देत नाही, त्यांना आजही सॅनिटरी पॅड किंवा मासिक पाळीचं गांभीर्यच नाही आहे असं एकंदरीत दिसतंय। पण शेवटी महापालिकेला आम्ही मदत करत होतो, ते आम्हाला मदत करत नव्हते। पण त्यांनी आम्हाला कुठल्या प्रकारची सोयीसुविधा उपलब्ध करून दिली नाही। मोफत स्टॉल मागच्या वर्षी एक दिला होता, तोही उपलब्ध करून दिला नाही, पॅडचा खर्च तो आमचाच असतो। पण अशावेळी आम्ही तरीसुद्धा म्हटलं की नाही, लोकांमध्ये जाणं, जनजागृती करणं मासिक पाळीच्या बाबतीतली आणि गरजू महिलांपर्यंत हे पॅड पोहोचवणं आणि याच्यातून बाबासाहेबांना अभिवादन करणं। जसं की तू म्हणालास की ज्याच्या माध्यमातून जे आहे सॅनिटरी पॅड्सच्या माध्यमातून जे आहे जनजागृती करणं, कारण की आजही या ठिकाणी जर का आज आपण पाहिलं तर बऱ्याच खेड्यागावातून ज्या आहेत महिला या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत, त्यांच्यापर्यंत तुला मासिक पाळी संदर्भातला, कारण की ह्याबद्दल सुद्धा अनेक प्रश्न जे आहे आजही महिलांमध्ये आहेत, अशा महिलांसाठी तू काय सांगशील किंवा अशा महिलांना नेमकं तू काय मार्गदर्शन करशील? मी या महिलांना एवढंच सांगेल की ही पाळी एक अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे की ज्याच्यातून मानवाची निर्मिती होते
आणि त्याला आपण देवाला चालत नाही, माझ्या पूर्वजांना चालत नाही आणि ती घाण आहे, तर ही घाण नाही, तर ही निर्मितीचं साधन आहे, निर्मितीची गोष्ट आहे आणि ज्याच्यातून आमच्या सगळ्यांची निर्मिती त्याच्यातूनच झाली आहे. त्याला चांगल्या दृष्टीने जर पाहिलं, त्याला चांगलं म्हणून जर पाहिलं, चांगलं म्हणून जर स्वीकारलं, क- आ, बाई म्हणून महिलेने सुद्धा आणि तिच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी सुद्धा ह्याला चांगल्या दृष्टीने पाहिलं, तर त्या पाळीतले जे 5 दिवस असतात, जे त्रासदायक असतात, कधी कधी नैसर्गिकरित्या पोटात दुखणं असेल किंवा चिडचिड होणं असेल, तर ती कमी होऊ शकते जर कुटुंबाने जर तिला ॲक्सेप्ट केलं आणि तिने स्वतःला ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे, की ह्या 5 दिवसात 7 दिवसामध्ये ह्या प्रवाहातून मला जाणं गरजेचं आहे, कारण ते निसर्गाने मला दिलेलं आहे. ते काही कुठल्या मला वाटलं म्हणून हिच्या पोटात पाळी टाकली, तिच्या पोटात पाळी टाकली, तसं होत नाहीये. आणि त्या पाळीतून जर एका मानवाचा जन्म होत असेल, तर ती किती मोठी गोष्ट आहे, त्याला मी शब्दात सांगता येत नाही. अगदीच बरोबर आहे. तू जसं म्हणालास, की पाळीबद्दल आज सुद्धा अनेक आहेत. ह्या ठिकाणी तू जेव्हा स्टॉल लावतोस, म्हणजे स्वतः मुंबईतला आहेस, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये तुझे जे सामाजिक कार्य आहे ते करतोस. पण स्पेसिफिकली जर का आपण बघायला गेलं, ह्या ठिकाणी स्टॉल लावताना किंवा ह्या ठिकाणी जे आहे ते सामाजिक कार्य करताना तू आणि तुझं संपूर्ण जी टीम आहे ती कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जाते किंवा कोणकोणते प्रॉब्लेम्स तू फेस करत असतोस? प्रॉब्लेम हेच आहे की इथे सोयीसुविधा तशा उपलब्ध नसतात, कारण कांगावंगाटा खूप केला जातो महापालिकेकडून, राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून, की हे राष्ट्रीय स्मारक आहे, राष्ट्रीय जागा आहे आणि मग राष्ट्रीय जर पातळीवरचं असेल, आंतरराष्ट्रीय पातळीची जागा असेल, तर सुविधा पण तशाच असल्या पाहिजे. कारण इथे सॅनिटरी पॅडसारखा मुद्द्यासाठी माझ्यासारख्या भाकर फाउंडेशनला किंवा आमच्या टीमला काम करण्याची वेळ येते. हेच इथल्या नाकारपणाचं लक्षण आहे, कारण ही अशी एक गोष्ट आहे की जी लाखो महिला येतात आहे ना, हे जर वाटू शकत नाही महानगरपालिका, तर मग बाकीच्या काय गोष्टी करतील. आणि मग अडथळे हेच आहे की जेव्हा आमच्यासारखे लोक त्यांना मदत करायला तयार आहे, तर त्यांना ती मदतही घ्यायची नाहीये आणि मग आम्हाला ती जागा इथे उपलब्ध करून देत नाहीये. आणि मग इथे समजा आता एक साधी गोष्ट, पाण्याची व्यवस्था सुद्धा इथे नीट नाहीये. एखाद्या बाईला पाळी आली तर तिला पाणी तर लागणार, तिच्या स्वच्छतेसाठी, तर ते पण इथे नाहीये. त्यामुळे ह्या महिला आम्हाला नेहमी सांगत असतात की आम्हाला स्वच्छतेसाठी पियायला पण पाणी नाही, वॉशरूमला पण पाणी नाही आणि मग मासिक पाळी जर आम्हाला आली तर ती अडचणी खूप फेस करावं लागतात. त्याची उत्तरं देण्याचा आम्ही प्रयत्न करतो, पण त्या सगळ्याला आम्ही पोहोचू शकत नाही. पण पूनमजी, एवढं आम्ही सांगू शकतो की भाकर फाउंडेशनची ही संपूर्ण टीम आहे, इथं तरी तुम्हाला आज पुरुष दिसतात आहे. महिलांची संख्या थोडी कमी आहे, कारण महिला उद्यापर्यंत येतील. पण आम्ही पुरुष म्हणून सुद्धा हे वाटप करताना बऱ्याच वेळा प्रशासनाच्या लोक जेव्हा चालतात त्यांना असं वाटतं की अरे, पुरुषांकडून कोण मासिक पाळीच्या वेळी पॅड घेतील. पण आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं की इथून पुरुषांच्या हाताने इथल्या महिला चांगल्या पद्धतीने पॅड घेत आहेत. पुरुषही पॅड घ्यायला येतात की आमच्या सुनेला हवेत, आमच्या बायकोला हवेत. तर हा जो बदल आहे तो मला इथंच दिसतो आणि या बदलामध्ये मला आनंद होतोय की या शहरी भागामध्ये आजही लाजलं जातं, पण ग्रामीण भागातून, कानाकोपऱ्यातून आलेल्या ज्या महिला आहेत, कुटुंब आहेत, बाबासाहेबांना अभिवादन करायला आहे, ते खऱ्या अर्थाने ते बाबासाहेबांचा त्यांनी विचार ॲक्सेप्ट केलेला आहे आणि त्याच्यातून आनंद मिळतो आणि ज्याच्यातून आम्ही पुढे जातोय. निश्चितच जसं की आपण बघितलंच, दीपकने या ठिकाणी सांगितलं की तो वेगळ्या माध्यमातून जे आहे तिथल्या भीमनुया यांची सेवा करताना आपल्याला बघायला मिळतोय. गेल्या 4 वर्षांपासून हजारोच्या संख्येने सॅनिटरी पॅड्स, ज्या शब्दाला सुद्धा आपण आजच्या घडीला सुद्धा, आजच्या ह्या युगात सुद्धा, म्हणजे जर का आपण नेहमीच म्हणतो की हा परिवर्तनाचा काळ आहे आणि या परिवर्तनाच्या काळामध्ये सुद्धा जेव्हा एखादा पुरुष आणि त्याची संपूर्ण टीम जी आहे ते सॅनिटरी पॅड्स, जो मासिक पाळीसाठी एका महिलेसाठी अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. कारण की ज्याप्रमाणे आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 माणसांच्या मूलभूत गरजा आहेत, त्यापैकीच महिलेची जर का आपण चौथी गरज पाहिली तर हे सॅनिटरी पॅड्स आहे. आणि हे सॅनिटरी पॅड्स वाटून खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना जे आहे ते अभिवादन, त्यांना आदरांजली वाहण्याचं काम. त्यामुळे ह्या ठिकाणी सध्या भीम अनुयायांची सेवा करण्याकरता दीपक आणि सोबतच त्याची संपूर्ण टीम जी आहे ती त्यांची सेवा करताना आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी अनेक स्टॉल्स सुद्धा लागलेले आहेत. अनेक भीम अनुयायी जे आहेत त्या स्टॉल्सकडून जे काही सेवा पुरवण्यात येत आहेत त्याचा लाभ घेताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. अशाच प्रकारच्या विविध घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि त्यासोबतच फॉलो करायला विसरू नका. आणि राज्यातील इतर घडामोडींची माहिती जाणून घेण्याकरता आमच्या mymahanagar.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.